सर्वत्र साधारणतः जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पर्जन्यमानास सुरुवात होते. अमरावती शहरात मोठ्या नाल्यासह अनेक मोठे लहान नाले शहरातून गेले आहे. पावसाळ्यात अनेक नाल्यात कचरा अटकल्याने नाल्या शेजारी असलेल्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. अशात पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यातील गाळ कचरा काढण्यात यावा याकरिता मनपामध्ये बैठक घेण्यात आली. नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये महापालिकेची यंत्रणा सज्ज असणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या विविध विभागांनी पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या संदर्भात सभागृह नेता तुषार भारतीय यांनी सोमवारी मनपामध्ये प्राथमिक बैठक घेतली. स्वच्छता विभागाने शहरातील सर्व छोट्या नाल्यांमध्ये असणारा गाळ व कचरा पूर्णपणे साफ करावा. शहरातील 18 मोठे नाले व 19 छोटे नाल्या संदर्भात अतिक्रमण विभागाने माहिती दिली. यावेळी सदर विभागाने आतापर्यंत 6 नाले साफ केल्याचे सांगितले. सभागृह नेता तुषार भारतीय यांनी अतिक्रमण विभागाला सक्त निर्देश दिले की पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले साफ झाले पाहिजे. नाल्यातला गाळ त्वरित उचलून घ्यावे. तसेच सर्व लहान मोठ्या नाल्यांची रोजची साफसफाईची माहिती देण्यात यावी. तसेच वेळ पडल्यास पोकलँड व जेसीबी वाढवण्याबाबत सक्त निर्देश देण्यात आले. सर्व प्रभागातील स्वास्थ्य निरीक्षकांकडून व कंत्राटदाराकडून सर्व नाल्यांची यादी तयार करून त्या नाल्याची साफसफाई करण्याबाबत निर्देश दिले. सभागृह नेता तुषार भारतीय यांनी यावेळी व्यापारी वर्ग व नागरिकांना आवाहन केले की त्यांनी नाल्यात कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये. नाल्यात कचरा टाकल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊन पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांनी नाल्यात कचरा स्वतः टाकू नये व इतरही कोणाला टाकू देऊ नये असे या बैठकीत आदेश करण्यात आले. बैठकीला नगरसेविका सुरेखा लुंगारे, नगरसेवक बलदेव बजाज, नगरसेवक अजय सारस्कर, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता डॉक्टर सीमा नेताम, अतिक्रमण पथक प्रमुख अजय बनसेले, उपअभियंता अण्वाने, अभियंता अजय विंचुरकर उपस्थित होते. अजय शृंगारेसह राहुल डेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.